नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुमचं माझ्या या छोट्याशा ब्लॉग मी मनापासून स्वागत आहे. तर हा आहे मे महिन्याचा ब्लॉग. आता मी पोस्ट करते कारण मोबाईलही खूप खराब म्हणजे त्याची IC गेलेली. तर 2 दिवस काम करायचं आणि 4 दिवस आराम करायचा असं आमच्या फोनचं चाललेलं आहे. आणि स्टोरेज सगळं डिलीट होईल ह्या भीतीने मी मोबाईल रिपेअरिंगला दिलाच नाही आहे. आणि आता फायनली मी गावाला पोहोचली आहे तुमच्याशी या गप्पा मारता. आता मुलं तर अगोदरच गावाला गेलेली आहेत. पण आम्ही आता मागून चाललेलो आहोत आणि ही आमची साताराची भाजी मंडळी, जिथे आम्ही नेहमी मुंबईवरून आलो की आमच्या गावाला जो काही भाजीपाला लागतो घरी, ते आम्ही इथनं घेऊन जात असतो. आणि गावचं एवढं सुंदर वातावरण झालं आहे ना, मस्त थंड हवा आहे गावाला, हिरवा निसर्ग आणि माणसांची पेरणीची तयारी सुरू झालेली आहे. नांगरणी वगैरे चालूच होते माणसांची कामं. आणि इथे आमचे मामांजी न्यायला आलेले आहेत आम्हाला, कारण आम्ही दुसऱ्या एसटीनं आलो, आमच्या गावातल्या एसटी नव्हतो आलो. आणि इथे आमच्या गावचं रस्त्याचं काम चालू आहे. खालचा रस्ता झालेला आहे छोटासा. आता इथून पुढे जो रस्ता आहे अर्ध्या टप्प्यामध्ये रस्त्याची कामं चालू आहेत. तो चाललेला आहे आणि इथे श्रवणची बघा काय बडबड चालली. कशाला काय गडबड करायची? आपा बरे आहेत ना? तिथे गडबड केली. फार खराब कशी झालाय हो? खराब झालं, चांगली गुडगुडीत आहेत की. चांगले दिसतोय तर मग पहिले सारी नाही आता. पहिल्यासारखीच आहे. ही बघ पोरं. पप्पा तुम्ही रो काय ग? आईंच्या तर जीव आला असेल. तर इथे अतुलचं चाललेलं हे नेटचं जुगाड, कारण गावाला आलं ना की नेटचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. आणि इथे बाबांची तयारी चाललेली आहे आंबे काढायसाठी. तर ही अशी मुलांची मजा मस्ती. मुलं अगोदरच गावाला गेलेली, आम्हीच गावाला गेलो नव्हतो. त्यासाठी कारण होतं म्हणून आम्ही गावाला गेलो नव्हतो. कारण म्हणजे सासऱ्यांना हेल्थ इश्यू झालेला त्याच्यामुळे. आणि गावचं हे सुंदर वातावरण, गावाला एवढं छान वाटते ना खरंच. गावचे असे सुख नाही दुसरीकडे कुठेच. चला आता मग भेटूया पुढच्या अजून एका छानशा ब्लॉगमध्ये.